नमस्ते. वेलकम. पैशांच्या धारणांबद्दल आपण चेक करतोय की कोणत्या कोणत्या धारणा चुकीच्या आहेत त्या आयडेंटिफाय करतोय आणि त्या रिलीज करतोय. आता असाच एक एक्सरसाइज करायचा आहे. पैशांची धारणा डिकोड करायच्या आहेत, लहानपणापासूनच्या शोधायच्या आहेत आणि आयडेंटिफाय करायच्या आहेत. वही पेन सोबत ठेवा, त्याच्यामध्ये आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत. हा एक्सरसाइज थोडासा वेळ देऊन करायचा आहे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, शांत चित्तानं आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि या धारणा चुकीच्या धारणा शोधल्या पाहिजेत. ठीक आहे. आता लहानपणापासूनच्या पैशांची धारणा आपल्याला शोधायच्या आहेत. पहा मित्रांनो, की आपण जे असतो ते आपल्या आई वडिलांची मिरर इमेज असतो. आपण जसा विचार करतो न कळतपणे आपले वडील पण आई पण आपले वडीलधारी घरातले पण तसेच विचार करत असतात. आणि न कळत आपण ज्या काय आपल्या पैशांच्या धारणा असतात त्या मुळात आपल्या घरच्यांच्याकडूनच आपल्याकडे आलेल्या असतात. तर त्या चेक करायच्या आहेत. आता चेक करताना एक स्पेसिफिक पद्धत आहे, एक सिस्टीम आहे त्याची. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपल्याला चेक करायचं आहे. तर त्या कशा चेक करायच्या ते पाहूया आता आपण. येस, काय चेक करतोय आपण? पैशांबाबतच्या लहानपणापासूनच्या आपल्या धारणा. आपण जे काय असतो ते केवळ आपल्या पालकांची मिरर इमेज असतो. ते जे पैशांचा ज्या पद्धतीने विचार करतात तशाच किंवा थोड्याफार फरकाने आपण तसाच विचार करत असतोय. आता काय करायचंय, लहानपणापासूनच्या पैशांच्या ज्या काही धारणा आहेत त्या शोधण्यासाठी ना आपल्याच वयोगटाचे वर्गीकरण करायचंय. कसं? लहानपणापासून 5वी पर्यंत एक स्टेज येते, थोडस जाणतपण येत असतं त्या वयामध्ये. तर 5वी पासून ते 10वी पर्यंत त्या वयोगटात शालेय जीवनामध्ये काय काय आपल्याला पैशांचे अनुभव आले आणि तिथून पुढं ते कॉलेज पर्यंत थोडंसं जाणतं पण येत असतं, करतं पण येत असतं आणि तिथून पुढं ज्यावेळेस अर्निंग स्टेज आले तेव्हापासून आजपर्यंतच्या ह्या वयोगटामध्ये स्वतःची विभागणी करायची आहे आणि स्वतःला प्रश्न विचारायचे. काय काय प्रश्न विचारायचे बघा. पहिल्यांदा चेक करायचं आहे की पालकांच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांच्या काय काय चर्चा असायच्या पैशांबद्दल. पैशांबद्दल काय काय चर्चा असायची हे स्वतःला प्रश्न विचारायचे. पैशांबद्दल त्यांना काय वाटत असते, काय वाटत होतं, पैशांचे व्यवहार त्यांचे ते कसे करत होते, पैशांबद्दल न कळतपणे काय बोलत होते. बोललं जातं ना, पैसा काय झाडाला लागला आहे का, पैसा रोज रोज कुठून आणायचा, इतका खर्च कसा परवडायचा आपल्याला, असं न कळतपणे जे काय बोलून जायचं घरातल्या घरात ते सगळं आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. आणि हे 4 प्रश्न 5वी पर्यंत आपण स्वतःला विचारायचे. हे 4 प्रश्न 5वी ते 10वी पर्यंत स्वतःला प्रश्न विचारायचे. हे 4 प्रश्न 10वी पासून ते कॉलेज संपेपर्यंत, एज्युकेशन संपेपर्यंत हे स्वतःला 4 प्रश्न विचारायचे आहेत की काय काय त्या वयोगटामध्ये आपल्या घरात चर्चा असायच्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण अर्निंग चालू केलं तेव्हापासून ते आजपर्यंत या 4 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत की आपले पालक, आपले आई वडील, घरातली वडीलधारी व्यक्ती या 4 प्रश्नांच्या बाबतीत कशा पद्धतीने चर्चा करत होते. ते त्यांच्या विचारात काय बदल घडला का, त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये काय बदल घडला का, हे पण आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. हा एक एक्सरसाइज झाला. याच्यामध्ये ना तुम्हाला डायरीचे साधारण आतापर्यंत 4 पेजेस स्वतंत्रपणे करावे लागतील. या 4 प्रश्नांसाठी 4 पेजेस येतील. हा झाला पार्ट ए. आता पार्ट बी काय आहे? आता ह्या प्रत्येक स्टेजला परत आपली काय अवस्था होती, थोडासा वेळ देऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. समजणं अत्यंत महत्वाचं आहे की हा एक्सरसाइज कसा आहे तो. आपली स्टेज काय होती, की पैशांबद्दल माझी काय चर्चा होती लहानपणापासून ते 5वी पर्यंत. पैशांबद्दल मला काय वाटत होतं, पैशांचे व्यवहार मी कसे करत होतो का नव्हतो, ओके. लहानपणी करत नव्हतो, ओके. जेवढे काय पैसे भेटायचे ते खाण्यासाठी वगैरे खर्च करायचे, असे व्यवहार असतील लहानपणी. मोठे असल्यानंतर कसे होते. तसंच पैशांबाबत न कळतपणे मी काय बोलत गेलो. पैशांचे व्यवहार लहानपणी असेल तर मोठेच लोक करतात, आपल्याला हातात भेटत नाही पैसा वगैरे वगैरे. अशा पद्धतीने जे पण काही विचार असतील हे प्रत्येक स्टेज मध्ये हे आपल्याला 4 प्रश्न विचारायचे. आणि या 4 प्रश्नांची उत्तरांसाठी परत स्वतंत्र 4 पानां डायरीची 4 पानं वापरायची. साधारण असे 8 कमीत कमी 8 स्वतंत्र पानं वापरायची आपल्या डायरीची, ज्याच्यामध्ये हे 8 प्रश्नांची उत्तर आपल्याला नोट डाऊन करायचे. आणि हे 8ही प्रश्न प्रत्येक स्टेज मध्ये आपल्याला विचारायचे आहेत. थोडं समराईज करतो. हे 8 प्रश्न 1ली ते 5वी पर्यंत विचारायचे आहेत. हेच 8 प्रश्न 5वी ते 10वी पर्यंत विचारायचे आहेत. हेच 8 प्रश्न 10वी ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत करायचे आहेत. आणि हेच 8 प्रश्न
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्निंग पासून आतापर्यंत हे आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. हा एक्झरसाइज अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये भरपूर टॅपेबल इश्यूज सापडतात, भरपूर अपॉर्च्युनिटीज सापडतात, चुकीच्या धारणा सापडतात. या अपॉर्च्युनिटीवरती टॅपिंग करायचं आहे, हे आयडेंटिफाय करायचे, एका वेळेस एक असं पकडून टॅपिंग करायचं. आता इथे एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे याच्यामध्ये खरंच काय चुकीचं किंवा बरोबर याच्याबद्दलचं क्लॅरिटी नसेल तर नक्की मला प्रश्न विचारायला विसरू नका. मी तुम्हाला या संदर्भात डिटेलिंग करायला नक्कीच मदत करेन. हा झाला एक्झरसाइज. हा अत्यंत महत्वाचा एक्झरसाइज आहे. जोपर्यंत आपल्याला चुकीच्या धारणा कळत नाहीत, समजत नाहीत, त्याच्याशिवाय आपल्याला टॅपिंग कशावरती करायचं हे कळत नाही आणि टॅपिंग केल्याशिवाय रिझल्ट येत नाही. ओके, मला अशी आशा आहे की हा कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचला. नमस्कार मित्रांनो, 2026 या वर्षीची शिवजयंतीची तयारी अनेक लेवलवरती अनेक जणांनी जोरदार पद्धतीने चालू केलेली आहे. आणि ही शिवजयंती अनेक लोक विचारांच्या लेवलवरती विचारांचे देवाणघेवाण आदान प्रदान करत असतात आणि ज्याच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यामध्ये शिवचरित्रातून काहीतरी आदर्श घ्यायला हवा असा त्या पाठीमागचा हेतू असतो. मला हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क 3 लेवलवरती त्यांनी संघर्ष केला. सर्वसामान्य रयतेला, सर्वसामान्य जनतेला त्यांना शांततेत सुखानं 2 घास खाण्यासाठी त्यांनी 3 लेवलवरती संघर्ष केला. राजकीय लढा लढला, मोगल, आदिलशाह वगैरे यांच्यासोबत. दुसरा आहे स्थानिक पातळीवरती वतनदारांविरोधात लढा लढवला. वतनदार असतील, सरंजन लोक असतील, त्यांच्या विरुद्ध त्यांनी कायदे केले आणि सुव्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरं आहे धार्मिक लढा केला. सो आता अशी परिस्थिती आहे की हे संविधान अस्तित्वात आल्यामुळे ह्यातला प्रामुख्याने बरेचसेच जो संघर्ष आहे हा वेगळ्या पातळीवरचा राहतोय, जो छत्रपतींच्या काळात जसा होता तसा आता राहिलेला नाहीये. पण आता एक मात्र गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढा उचलावा लागणार आहे. आणि आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही पाहाल आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या स्कॅम मध्ये अडकलेले असतात, अनेक लोकांचे पैसे अनेक फ्रॉडच्या ठिकाणी अडकलेले असतात आणि त्यांना निर्णय घ्यायला अनेक लोकांना माहितीच नाहीये की टेक्निकली आर्थिक दृष्टीनं आपण कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत. सो मी ही या म्हणजे 2026 साली शिवजयंतीचा ज्यावेळेस विषय येतोय, आता आपल्या समोर आहे शिवजयंती 19 फेब्रुवारीसाठी, तर या निमित्तानं आपणही काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं या विचारानं मी एक पाऊल उचलतोय. आणि ते पाऊल म्हणजे पैशांच्या रिलेटेड अतिशय खोलात जाऊन विचारांच्या लेवलवरती आपल्याला पैशांबद्दल कसे विचार आपण तयार केले पाहिजेत किंवा आपण विचारांची कशी आराधना केली पाहिजे ते मला डिटेलमध्ये सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी या निमित्तानं चक्क 50 व्हिडिओची मी एक सिरीज घेऊन येतोय. आणि संपूर्ण सिरीज ही एनर्जी सायकोलॉजी या विषयाला धरून आहे. मग एनर्जी सायकोलॉजीला विषयाला धरून असलेली ही सगळी संपूर्ण सिरीज ही ज्याला मी मॉनिर्जी म्हणतोय, म्हणजे मनी प्लस एनर्जी हे दोन्ही कंबाईन करून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे. आज अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे, पैसा येतोय, पगार येतोय, पण जगण्याबद्दल एनर्जी नाहीये. रोज रोज तेच तेच करून कंटाळवाणं झालेलं आहे. म्हणून आपल्याला त्याच्यावरही मात करायची आहे. तसेच अनेक लोकांचे पैसे येतात पण पुरेसं नाहीये, उत्पन्न वाढलं पाहिजे. मग त्यासाठी मुळापर्यंत जाऊन आपल्याला काय पावलं उचलावी लागतात ते पाहिलं पाहिजे. आणि हे संपूर्ण एका व्हिडिओमध्ये शक्य नाही हे मला जाणवलं आणि त्यामुळेच मी चक्क 50 व्हिडिओची सिरीज घेऊन येतोय. संपूर्णपणे रेकॉर्डिंग झालेलं आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओला मी अपलोड करणार आहे. तुम्हाला 2-3 गोष्टीच करायच्या आहेत. सर्वप्रथम हे संपूर्ण 50 व्हिडिओ हे तुम्हाला पाहायचे आहेत. त्यामध्ये ज्या पद्धतीने काही सूचना सांगितलेल्या असतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि फॉलो करताना अडचण आली, काही प्रश्न आले तर लगेच तिथं कमेंटमध्ये ते प्रश्न, तुमच्या समस्या त्या विचारायचे, मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहिलं. दुसरं, तुम्हाला फॉलो केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे तेही फीडबॅक दिला तर अतिशय उत्तम राहील. हे अजून त्यामध्ये चेंजेस करणं अपेक्षित असेल तर करता येईल. जो काही फीडबॅक असेल तो मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तिसरं म्हणजे तुम्हाला जर उपयुक्त वाटलं तर हे नक्की तुम्ही इतरांना शेअर करा. आणि चौथं
महत्वाचं म्हणजे जर काही नाही आवडलं, खटकलं, चुकीचं आहे असं वाटलं तर नक्की तोही फीडबॅक मला ऐकायला आवडेल. ठीक आहे. मी पूर्ण कॉन्फिडंट आहे की मोनिरजी, मनी प्लस एनर्जी हा सगळा कन्सेप्ट एनर्जी सायकोलॉजी बेस्ड आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे या प्रेरणेनं मी हा संपूर्ण 50 व्हिडिओची एक सिरीज मी घेऊन येत आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतंय की हे एक छोटंसं उचललेलं पाऊल असेल की जे तळागाळातल्या लोकांपर्यंत, मराठी माणसांपर्यंत अतिशय क्लिष्ट असलेला हा एनर्जी सायकोलॉजीचा टॉपिक लोकांपर्यंत पोहोचवायला मला नक्कीच आनंद होत आहे. हे जर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा, या व्हिडिओजना शेअर करा. सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनला हिट करा. वेळच्या वेळी ज्यावेळेस अपलोड होतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. सो मला अशी आशा आहे की हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही एक एकदा, दोन दोनदा पहा. छोटे छोटेच आहेत, खूप मोठे नाहीत. 5-10-15 मिनिटाचे, 5-10-15 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. छोटे आहेत, एक एक कन्सेप्ट आहेत. हे तुम्ही नक्की पाहाल, कृतीत आणाल, अनुभव घ्याल आणि नक्की त्याचा फीडबॅक द्याल अशी आशा करतो. धन्यवाद.